उच्च मनाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण थोडं श्री अरविंदांच्या शब्दामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अर्थात इथे मी आत्ता त्याचा मराठी जो अनुवाद आहे तो इथे विचारात घेते आहे. आमच्या मानवी बुद्धीच्या क्षेत्रातून आम्ही वर चढत जातो तेव्हा आमचे पहिले पाऊल उच्चतर किंवा श्रेष्ठ मनाच्या क्षेत्रात पडते. म्हणजे हायर माइंडमध्ये ते आपलं पहिलं पाऊल पडतं हे आपण पाहिलं. हे श्रेष्ठ मन आमच्या सामान्य मनासारखे प्रकाश अंधारमय किंवा अर्धवट प्रकाशाचे नसते. येथे आत्म्याचा विशाल निर्मळ प्रकाश असतो. या मनाचे पायाभूत घटकद्रव्य अस्तित्वाच्या एकतेच्या संवेदनेने भरलेले असते. थोडं समजावून घेऊया. हा सगळा जो वरचा प्रांत आहे तो आध्यात्मिक चेतनेचा प्रांत आहे असं श्री अरविंद आपल्याला सांगतात. म्हणजेच आत्म्याचं जे ज्ञान आहे ते ह्या सगळ्या श्रेणींवरती उपलब्ध आहे आणि म्हणून हे समग्र विश्व, या विश्वामध्ये असलेले सगळे जीवजंतू सचेतन असतील अचेतन असतील या सगळ्यामध्ये एक एकत्व आहे. एकाच परमेश्वराचे हे विविध सगळे अंश आहेत. हे जे एकत्वाचं ज्ञान आहे ते ज्ञान या सगळ्या वरच्या श्रेणीच्या पातळ्यांवर असतं. मानवी बुद्धीच्या स्तरावर मात्र आपल्याला हे ज्ञान नाही आणि म्हणून आपल्याला मी वेगळी, समोरचा मोबाईल वेगळा, हे पुस्तक वेगळं, एखादी दुसरी व्यक्ती वेगळी, हे जे भेदात्मक ज्ञान आहे ते मानवी मनाचं ज्ञान आहे. पण त्याच्या सर्व वरच्या पातळीवरचं जे ज्ञान आहे ते एकत्वाचं ज्ञान त्या पातळीवर असतं. आणि त्यातली पहिली म्हणजे मानवी मनाकडून पाहिलं तर त्यातली पहिली पातळी उच्च मनाची आहे. आणि सच्चिदानंदाच्या बाजूनी विचार केला तर सर्वात शेवटची पातळी की ज्या पातळीवर एकत्वाचं ज्ञान शिल्लक आहे ती शेवटची पातळी म्हणजे उच्च मन असं श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे.